MST CET चा पेपर जवळ आलेला आहे आणि या पेपरमध्ये बायोलॉजीच्या सिलेबस मध्ये काय करायचे, आता रिव्हिजन मध्ये काय करायचे, अभ्यास तर तुम्ही केलेला आहे पण रिव्हिजन करताना तुम्हाला काय काय करायचे तर त्याविषयी आजचा हा व्हिडिओ आहे। यामध्ये टेक्स्ट बुक जे आहे तुमचं तर तेच तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो करा। टेक्स्ट बुक मधल्या 11th आणि 12th मधले तर तुम्ही सगळ्या डायग्राम ज्या आहेत त्या सगळ्या डायग्राम फॉलो करा आणि त्या डायग्रामची लेबलिंग परफेक्ट करा। डायग्राम परफेक्ट करा आणि लेबलिंग परफेक्ट करा। 3 ते 4 मार्कचे क्वेश्चन डायग्राम आणि त्याच्या लेबलवरती असू शकतात। त्यानंतर टेक्स्ट बुक मध्ये कलर बॉक्स दिलेले आहेत आणि त्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे वेगवेगळी। हे कलर बॉक्स जे आहेत तर यावरती 2 to 3 मार्क्सचे क्वेश्चन्स येऊ शकतात, त्यामुळे सगळे कलर बॉक्स जे आहेत ते व्यवस्थित रीड करा। त्यानंतर टेक्स्ट बुक मध्ये कॅन यू रिकॉल, डू यू रिमेंबर असे कलर बॉक्स दुसरेही दिलेले आहेत, त्याचे 3 to 4 क्वेश्चन जे आहेत तर ते विचारले जाऊ शकतात। त्यानंतर फक्त टेक्स्ट बुक मध्ये दिलेले तुम्ही प्रत्येक चॅप्टरच्या खाली क्वेश्चन दिलेले आहेत, त्याच्यामध्ये मॅच द कॉलम दिलेले आहे तर तेही सगळे करा। त्यावरती 3 to 4 क्वेश्चन जे आहेत तर ते हमखास विचारले जातात। वेगवेगळे टेबल्स दिलेले आहेत टेक्स्ट बुकच्या खाली, त्यामध्ये कम्प्लीट द टेबल असेल तर त्यावरती नियर अबाउट 5 to 6 क्वेश्चन जे आहेत तर ते विचारले जातात, तेही तुम्ही करू शकता। त्यानंतर MCQ किंवा 1 लाईन आन्सर जे चॅप्टरच्या खाली दिलेले तेही करा, तेही इम्पॉर्टंट असेल। आणखीन काय करायचंय तुम्हाला रिव्हिजन मध्ये तर मॉक टेस्ट जे असतील, वेगवेगळे ऍप असतील किंवा ऑनलाईन जे फ्री मॉक टेस्ट अवेलेबल आहेत तर त्या मॉक टेस्ट सॉल्व्ह करा, त्याच्यामुळे तुमची प्रॅक्टिस अजून होणार आहे। जरी तुमच्याकडे कोणता ऍप नसेल, कोणते क्लासेस नसेल, मॉक टेस्ट अवेलेबल नसेल तरी तुम्ही सरळ क्वेश्चन पेपर जुने रेफर करा किंवा तुमच्याकडे जे काही बुक असेल त्यामधले क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा काय करा प्रयत्न करा। नियर अबाउट 20 मॉक टेस्ट तरी तुम्ही सॉल्व्ह केल्या पाहिजेत आणि आता सध्याचा जो काही सिलेबस झालेला आहे तुमचा करून रिव्हिजन मध्ये तुम्ही मॉक टेस्ट वरती जास्तीत जास्त भर द्यावा। थँक्यू।